अहमदनगर मंडळाकडून नागरिकांना सुविधा देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने मंडळाच्या माजी सदस्य स्मिता अष्टेकर यांनी आज छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून 7 दिवसाच्या आत नागरिकांना सुविधा मिळाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्मिता अष्टेकर यांनी दिला आहे। भिंगार छावणी मंडळातर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधेमध्ये हेळसांड होत असून नियमित पाणीपुरवठा न होणे, घराचे ट्रान्सफर कागदपत्रांबाबत विलंब होणे, पाणीपट्टी दरवाढ, छावणी मंडळ हॉस्पिटलमध्ये नियमित औषधं न मिळणे असे अनेक प्रश्न उद्भवत असून यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे। हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा, अन्यथा पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा छावणी मंडळाच्या माजी सदस्य स्मिता अष्टेकर यांनी याबाबतचे निवेदन त्यांनी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांना दिले आहे की गेली 2 वर्षापासून आम्ही इथं सातत्याने येतोय की आम्हाला पाणीपट्टी कमी करा, आमचे ट्रान्सफर केसेस इथं खूप मागे राहिलेले आहेत किंवा आम्हाला दवाखान्यामध्ये औषधं नाही आहेत, डिलिव्हरीसाठी आम्हाला डॉक्टर नाही आहेत, सीझर झालं तर डॉक्टर नाही आहेत, काही नाही आहे। हे सीओ वारंवार आम्हाला इथं उडवाउडीची उत्तरं देतात। आता मी त्यांना सांगितलंय की येत्या 8 दिवसाच्या आत आम्हाला जर इथं या सुविधा उपलब्ध झाल्या नाही, आमचे प्रश्न मार्गी लागले नाही तर आम्ही इथं या सीओचं तोंड काळं करून टाकू म्हणून अक्षरशः तो सीओ आम्हाला इथं आतमध्ये त्यांनी ऑफिसमध्ये सुद्धा येऊ दिला नाही, तो पळतच बाहेर आला आणि बाहेरच आमच्याशी चर्चा केली। 10-12 बायकांशी बोलायला सुद्धा त्या सीओला वेळ नाहीये का तो घाबरलाय हे मला काही कळत नाहीये। दुसरी गोष्ट की वारंवार आम्ही यांना सांगून यांनी कुठलीच गोष्ट आमची जर ऐकली नाही तर आम्हाला आमच्या पद्धतीने इथं काम करावं लागेल आणि याच्यामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर याला संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।